हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. आपले स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. भगवंत सदैव आपलं स्वागत करतो. भगवंताला आनंद वाटतो की आपण वेळ काढून त्यांच्या जवळ सत्संगामध्ये येतो. तर आपले मोबाईल जे आहे ते शांत ठेवा, म्हणजे बंद ठेवा आणि आपलं मन इथे ठेवा की ज्याने आपल्या या सत्संगामध्ये काही लाभ होईल आपल्याला. हरे कृष्ण. आधी भजन गाऊया, नंतर कथा होईल. तर सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे भजनामध्ये. जय राधा माधव कुंज विहारी. सगळ्यांनी गायचं, ठीक आहे, सगळ्यांनी गायचं. जय राधा माधव कुंज विहारी. जय राधा माधव कुंज विहारी. जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन भज जन रंजन. यशोदानंदन भज जन रंजन. यमुना तीरा वनचारी. यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज विहारी. जय राधा माधव कुंज विहारी. जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन भज जन रंजन. यशोदानंदन भज जन रंजन. यमुना तीरा वनचारी. यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज विहारी. जय राधा माधव
Krishna Krishna Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jai Radha Madan Gopal Radha Madan Gopal Radhe Jai Radha Giridhari Radha Giridhari Radhe Jai Krishna Balaram Krishna Balaram Krishna Balaram Jai Vrindavan Dham Jai Gauranitai 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 Jai Gauranitai Jai Jai Prabhupada 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 Jai Jai Prabhupada Jai Jai Gurudev 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 Jai Jai Gurudev Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaur Hari Bol कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन के की श्री राधा गोपीनाथ जी भगवान की श्रीमद् भगवद गीता भागवत महापुराण की जगत गुरु श्री रूपाल की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय समवेत गौर भक्त वृंद की जय निताय गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये
नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिषे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुनश्च आपले स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण पुन्हा जमलो आहोत आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी आणि भगवंतांच्या आनंदासाठी। आपलं कल्याण भगवंतांना आनंद देण्यामध्ये आहे। हरे कृष्ण। राधा गोपीनाथ भगवान की जय। तर आपलं जे कल्याण आहे भगवंतांना सुख आणि समाधान देण्यामध्ये। आपण सर्वांनी लहानपणी प्रतिज्ञा घेतली आहे शाळेमध्ये आणि त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य जे आहे, काय वाक्य शेवटचं, की सर्वांच्या सुखसमृद्धीमध्ये माझे सौख्य सामावले आहे, की बाकी सर्वांच्या देशवासियांच्या की सर्व जीवांच्या सुखसमृद्धीमध्ये माझे सौख्य सामावले आहे। कधी विचार केला आहे आपण तर केला आहे का? आपण सगळे श्रद्धाळू भक्त आहात, पण मला विचारत होतं की कधी आपण असा विचार केला आहे का की आपण जी प्रतिज्ञा घेतली लहानपणापासून त्याचं माझ्याकडनं पालन होतं आहे का? भारत माझा देश, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। आपला भाऊ आपला मानत नाही आपण काही वेळ, अशी जगाची स्थिती आहे। आपले लोक आपण आपले म्हणत नाही, तर संपूर्ण देश माझा किंवा सगळे देशवासी माझे बांधव आहेत, बंधू आणि भगिनी आहेत। त्यांच्या सुखामध्ये माझं सौख्य सामावलं आहे। तर ही जी प्रतिज्ञा आहे त्याच्या मागे आपल्या सनातन संस्कृतीचा आधार आहे, की आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये हा विचार आहे की आपण सर्व एका कुटुंबाचे आहोत। आपल्या सर्वांचं एकच महाकुटुंब आहे। काय आहे? महाकुटुंब, की आपलं सर्वांचं एकच कुटुंब आहे। वसुदैव कुटुंबकम हा विचार आपल्या संस्कृतीचा आहे। का? त्याचा आधार भगवद्गीता आणि भागवत आहे, वेद उपनिषद आहे। वेद उपनिषदांमध्ये किंवा आपल्या वैदिक साहित्यामध्ये भेदभाव नाही आहे। आपण ज्या जाती मानतो, ही जात ती जात, अशा जाती पद्धती नाही आहे। हां, विभागणी केलेली आहे, विभागणी आहे, विभागणी पाहिजे, पण भेदभाव नाही आहे किंवा कमी आणि जास्त किंवा कमी लेखणं कोणाला किंवा एखाद्याला तुच्छ मानणं असं नाही। तसं आपल्या देहामध्ये डोक्याचं महत्त्व आहे, पण त्याचं एक स्थान आहे। तर डोक्याला पायामध्ये ठेवलं आणि पायाला डोक्यावर ठेवलं तसं होईल का? तसं चालणार नाही आपलं जीवन। डोक्याची जागा डोकंच घेईल, पायाची जागा पायच घेतील, पण दोघांचं महत्त्व आहे की पायाची आवश्यकता आहे, हाताची आवश्यकता आहे, आणि पोट आपलं धडची आवश्यकता आहे, आणि डोकंचं आवश्यकता आहे, सर्वांची आवश्यकता आहे। तसं आपल्या ह्या विश्वामध्ये भगवंतांनी सृष्टी केलेली आहे। त्यात म्हटलं आहे चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशया, की गुण आणि कर्माने संपूर्ण विश्वाची विभागणी केलेली भगवंताने मांडणी केलेली आहे। की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे 4 वर्ण आणि 4 आश्रम, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास। तर वर्णाश्रम धर्म जो सनातन धर्माचा मूळ आधार आहे तो असा आहे की समाजामध्ये हे 8 अवश्य पाहिजे, 4 वर्ण 4 आश्रम। जसं आपण बघतो एखाद्या ऑफिसमध्ये एखादा प्रमुख असतो आणि एखादा शिपाई असतो,
काही क्लर्क असतात आणि काही हे असतात सुरक्षा कर्मचारी कॉलेजमध्ये, संस्थेमध्ये. कुणी असं म्हणत नाही हा शिपाई कशाला, हा सुरक्षा कर्मचारी कशाला, सगळ्यांना प्रमुख बनवा, सगळ्यांना हेड ऑफ दी डिपार्टमेंट बनवा, मॅनेजर बनवा. कोणी असं म्हणत नाही. बँकेमध्ये एक मॅनेजर, बाकीच्या ऑफिसचं स्टाफ, सुरक्षा कर्मचारी आणि शिपाई यांची आवश्यकता आहे. तसंच समाजामध्ये जो बुद्धिवादी वर्ग आहे, ज्यांना बुद्धी आहे, ज्यांना ज्ञान आहे, त्यांना ब्राह्मण म्हटलेलं आहे. जन्माने कोणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र होत नाही. जन्माने सगळे अज्ञानी असतात, शूद्र असतात. शूद्र काही असं कमीपणा नाही आहे. शूद्र ही समाजाची एक आवश्यकता आहे. त्याला म्हणतात कर्मचारी वर्ग. कर्मचारी ज्यांना स्वतःच्या बुद्धीने कार्य करता येत नाही, त्यांना सांगावं लागतं. त्यांची बुद्धी तसं चालत नाही. आता हमालाला जे आपण हमाल जे म्हणतात त्यांच्यात ताकद खूप आहे, त्यांच्याकडनं कष्ट खूप होऊ शकतात, पण त्यांना लिहिणं वाचणं त्यांच्या डोक्याने एवढं काम होत नाही. त्यानंतर म्हटलं 1 तास वाचत बसायचं आणि काय वाचलं मला ते सगळं सांगायचं. तो म्हणाल माझ्याकडनं 10 पोते उचलून घ्या 10 पोते उचलून घ्या, पण 1 तास बसून वाचायला सांगा नका, का ती माझी क्षमता नाही आहे. ते हे असं वास्तव आहे, सत्यस्थिती आहे की सर्वांना सर्व कामं जमत नाही. जो शेतकरी आहे, शेतकरी शेतामध्ये काम करतो, त्याला त्याला आनंद वाटतो. त्याला म्हटलं शाळेत जा आणि मुलांना शिकव, त्याला जमणार नाही. पुस्तक वाचणं आणि आज लोकांना वाटतं सॉफ्टवेअर जॉब ना, सॉफ्टवेअर नाव काय आहे, सॉफ्टवेअर. तितकं सॉफ्ट ते नाही आहे. अतिशय कठीण काम आहे की अर्धा पाऊण ताससुद्धा आपण जर कम्प्युटर लॅपटॉप घेऊन बसलो तर डोळ्यांना खूप ताण येतो, डोळ्यांना डोक्याला ताण येतो, हात पाय सगळे अवघडल्यासारखं वाटतं. ते लोक 8-8 तास 10-10 तास एकाच खुर्चीवर बसून लॅपटॉप घेऊन बसतात. ते काम तसं सॉफ्ट जॉब नाही, खूप कठीण काम आहे. पण त्यांना सवय लागली, त्यांना ते त्यांची बुद्धी चालते त्यामध्ये, तर ठीक आहे. सांगायचा उद्देश आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जी विभागणी आहे ही शास्त्रशुद्ध आहे, जन्माने नाही आहे. कर्म, गुण आणि कर्म, ज्याच्यामध्ये ते गुण आहे तो ब्राह्मण म्हटला जाईल. कोणते गुण? ज्ञान ज्याला आहे. ब्रह्म जानाती ती ब्राह्मण. ब्राह्मणाची व्याख्या काय सांगितली आहे? ज्याला ब्रह्मज्ञान आहे, ज्याला भगवंताचं दिव्य ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, तो ब्राह्मण. मुख्यतः नंतर पूजन, पूजापाठ, कर्मकांड ते पण भाग आहे, पण मुख्य भाग काय आहे? ब्रह्मज्ञान. त्याची बुद्धी शुद्ध आहे, त्याचा आचार सात्विक आहे, भोजन सात्विक आहे, विचार सात्विक आहे, जीवनपद्धती सात्विक आहे, आणि जो समाजाला एक चांगली दिशा देऊ शकतो तो ब्राह्मण, बुद्धिवादी वर्ग. दुसरा वर्ग कोणता आहे? क्षत्रिय, ज्यांच्यामध्ये शक्ती पाहिजे, त्यांच्या बाहूमध्ये ताकद पाहिजे, समाजाचं रक्षण करण्यासाठी त्यांच्यात हिंमत पाहिजे, शूरवीरता पाहिजे. जसे आपले सेनेचे लोक आहेत, सैनिक लोक आहेत, आर्मीचे लोक आहेत, तर हे क्षत्रिय म्हटले जातील. वैश्य कोण आहे? कृषी, व्यापार आणि गोरक्षा, की जे लोक शेती व्यवसायामध्ये उत्पादन बघतात, शेतीचं उत्पादन, शेतीच्या मालाचं उत्पादन, कृषी, वाणिज्य, व्यापार, तो भाग तोही महत्त्वाचा खूप आहे समाजामध्ये. व्यापार खूप महत्त्वाचा आहे. आणि गोरक्षा, ज्यांना हे 3 गोष्टी आवडतात किंवा जे लोक ह्या 3 गोष्टीमध्ये आहेत, कृषी, वाणिज्य आणि गोरक्षा, ते कोण आहेत? वैश्य समाज. आणि चौथा शूद्र, ज्यांच्याकडनं ब्राह्मणाचं काम होऊ शकत नाही, तसे गुण नाही आहे, सात्विकता नाही आहे, ज्यांच्याकडनं सुरक्षा होऊ शकत नाही, शूरवीरता नाही आहे. बघा तुम्ही सैन्यावर जे लोक असतात, सैन्यामध्ये त्यांना मृत्यूचं भय नसतं.
ते आपलं जीवनसुद्धा त्याला तयार असतात, बलिदान करायला तयार असतात. त्यांना म्हणतात क्षत्रिय. युद्धाच्या वेळेस, कठीण प्रसंगाच्या वेळेस ते पळून जात नाही, ते आपली पाठ दाखवत नाही, त्याला म्हणतात क्षत्रिय. तर तो गुण पाहिजे. शूद्रामध्ये तो गुण नसतो. शूद्र हा आपल्या देहाच्या बचावासाठी जास्त चिंतित असतो, त्याला हिंमत नसते एवढी. तर वैश्य जो उत्पादन करण्यामध्ये, व्यापार करण्यामध्ये किंवा गोरक्षमध्ये भाग घेतो, तो वैश्य समाज. आणि ज्यांना हे काही जमत नाही तर त्यांना मदत करणार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जसं सूचना देतील, जसं आज्ञा देतील, त्यांच्या हाताखाली काम करणं, त्यांना म्हणतात कर्मचारी वर्ग. तो कायम असतो आपल्या दुकानामध्ये, आपल्या संस्थेमध्ये, आपल्या प्रत्येक ठिकाणी, आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कर्मचारी वर्ग अवश्य पाहिजे असतो. तर ते काही कमीपणाचं नाही आहे, त्याची आवश्यकता आहे. आणि शास्त्रामध्ये उदाहरण दिलं आहे. समाज व्यवस्था कशी आहे? आपल्या देहाप्रमाणे. आपल्या देहाच्या योग्य व्यवस्थेसाठी डोकं पाहिजे, पोट पाहिजे, हात पाहिजे आणि पाय पाहिजे. तर ब्राह्मण समाज जो आहे जन्माने नाही आहे, गुणाने, कर्माने. अज्ञानाच्यामुळे काही लोकांनी याला जन्माच्या आधारावर मानलं किंवा तसं केलं, म्हणून समाजामध्ये समस्या आली, गोंधळ झाला. पण शास्त्राप्रमाणे जर बघितलं तर ही व्यवस्था कधीही जन्माने नाही आहे, गुणाने, कर्माने. ती कायम आहे, आजसुद्धा आहे, कायम आहे, कायम राहील कर्माने. तर ब्राह्मण समाज जो आहे, जो बुद्धिवादी आहे, तो डोक्याप्रमाणे. त्याचं स्थान उच्च आहे का? तो दिशा देऊ शकतो. योग्य काय, अयोग्य काय. सेना तर आहे आपल्याकडे, पण सेनेचा उपयोग कसा घ्यायचा, सेनेचा उपयोग कसा घ्यायचा, केव्हा घ्यायचा, हे सूचना द्यायला बुद्धिवादी व्यक्ती पाहिजे. आपल्याकडे सैन्य आहे आणि आपल्याकडे खूप काही सगळं शस्त्रसाठा आहे, त्याचा उपयोग बस करायचा असं नाही आहे. कुठेही कसा केला पाहिजे, तसा आपल्या बुद्धीचा उपयोग, आपल्या देहाचा उपयोग, जगात जे काय आहे त्याचा उपयोग कसा केला पाहिजे, त्यासाठी ब्राह्मण वर्ग आवश्यक आहे, जो ज्ञान देऊ शकतो. ब्राह्मण कधीही आपल्या सेवेचा पैसा घेत नाही, कधीही पैसा घेत नाही, अपेक्षा ठेवत नाही, त्याला ब्राह्मण. ज्याच्या कमाईचा विचार आहे तो ब्राह्मण नाही. मला किती पैसा मिळेल, ज्याच्या मनात ही भावना आहे, तो ब्राह्मण म्हटला जाऊ शकत नाही. ब्राह्मण हा भगवंताच्या सेवेमध्ये सदैव संतुष्ट असतो, हा पहिला गुण आहे. आज कोण संतुष्ट आहे समाजामध्ये? चाणक्य पंडित जे होते तर राजाचे काय होते, सल्लागार, पण त्यांनी कधी एक पैशाची भीक न मागितली व घेतलं नाही, अपेक्षा पण केली नाही. ते आपल्या कुटीमध्ये अलिप्त होते, वेगळे होते. तर सांगायचा उद्देश हा की ब्राह्मण हा कुणावर अवलंबून राहत नाही, तो आत्मनिर्भर असतो, तो फक्त भगवंतावर अवलंबून असतो. क्षत्रिय हे आपल्या हातांप्रमाणे आहे, यात ताकद पाहिजे. आपल्या देहाच्या रक्षणासाठी, तसं समाजाच्या रक्षणासाठी शूरवीर, शक्तिशाली क्षत्रिय लोक पाहिजे, जी कधी अन्याय सहन करणार नाही. क्षत्रियाचा मुख्य गुण काय आहे? अन्याय सहन करणार. आपल्या जीवन देऊन देतील पण अन्याय होऊ देणार नाही. स्वतः कधी अन्याय करणार नाही, पण कधी समाजामध्ये कधी अन्याय बघितला त्याला ते थांबवण्याचा प्रयत्न करतील, थांबवतील. तो क्षत्रिय आहे. वैश्य आपल्या पोटाप्रमाणे आहे. जसं संपूर्ण शरीराचं पोषण पोटामुळे होतं, तसं वैश्य समाजामुळे संपूर्ण समाजाचं भजन पोषण होतं. तर मोठी जबाबदारी आहे की शुद्ध अन्न. आजकाल आपण बघतोय की केमिकल टाकून कसंही अन्न उगवायचं, फक्त पैसे कमवण्याचा विचार आहे. म्हणून अन्नाच्या नावाखाली आपण काय खातोय? विष खातो. त्या भाजीपाल्यामध्ये, त्या फळामध्ये, धान्यामध्ये पोषण तत्व कमी आहे आणि विष तत्व जास्त आहे. तर आज बघतो, कलियुगात बघतो, शुद्ध ब्राह्मण खूप कमी आहे, वैश्य क्षत्रिय पण कमी आहे. का? फक्त कमाईचा विचार जास्त वाढलेला आहे अज्ञानामुळे. आणि शेवटचं शूद्र, आपले पाय. समजा एखाद्याला पायच नाही आहे तर गती होऊ शकत नाही, तो चालू शकत नाही कुठे. तसं समाजामध्ये जर
जो कर्मचारी वर्ग आहे तो नसेल तर समाज चालणार नाही चालणार समाज. का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिघांना थोडा सहयोगाची आवश्यकता असते, मॅन पॉवर आवश्यकता असते, कर्मचारी वर्ग पाहिजे असतो की जो त्यांना साथ देईल आणि जे काही आपले संकल्प आहे ते पूर्ण करणार. कर्मचारी वर्ग सर्वात महत्त्वाचा आहे की त्याशिवाय कामं होणार नाही. आपण जे बघतो सगळं बांधकाम, रस्ते जे काही होतं आहे संपूर्ण जगामध्ये, मुख्य भाग कोणाचा आहे? कर्मचारी वर्गाचा आहे की जो कष्ट घेतो, कर्म करतो आणि मग समाज चालतो आहे. पायाशिवाय आपलं गती होत नाही. तसं समाजामध्ये कर्मचारी वर्ग असल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. तर चारही वर्णांचं महत्त्व आहे. कुणी कमी जास्त नाही आहे, पण प्रत्येकाचं एक विशेष गुण आहे, प्रत्येकाचं एक विशेष जे काम जो कर्मचारी आहे त्याकडनं होऊ शकतं, ब्राह्मणाकडनं होऊ शकत नाही होऊ शकत. जसं हमाल सहज 100 किलोचं पोतं उचलू शकतो, ब्राह्मण नाही उचलू शकणार. का? त्याच्या देहामध्ये तशी ताकद नाही आहे, तशी मानसिकता नाही आहे. बघा, डोक्यावर पोतं उचलून येणं, डोक्यावर काही लोक आहेत गोणी पोतं डोक्यावर ठेवतात आणि काही नाही ना, सहज चालतात, सगळं चालतात. ब्राह्मणाच्या डोक्यावर पोतं ठेवू शकत नाही, त्याला तर सवय नाही आहे. तो ज्ञानाचं ओझं होऊ शकतो पण असं गोणी होऊ शकत नाही. का? त्याला त्याची सवय नाही, त्याला त्या क्षमता नाही आहे. म्हणून कुणी कमी जास्त नाही आहे, सर्वांचं महत्त्व आहे. आणि ही जी व्यवस्था आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याचप्रमाणे 4 आश्रम महत्त्वाचे आहेत समाजाच्या योग्य व्यवस्थेसाठी. कोणते आश्रम आहे? ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. 4ही आश्रम महत्त्वाचे आहे. ब्रह्मचारी कोण आहे? त्याची व्याख्या सांगितली आहे. ब्राह्मण आचरती इति ब्रह्मचारी. जो ब्रह्मचर्याचं पालन करतो तो ब्रह्मचारी. केवळ लग्न केलं नाही आहे तो ब्रह्मचारी असं नाही. जो ब्रह्मचर्याचं पालन करतो, ज्याच्यामध्ये संयम आहे, ज्याच्यामध्ये दिव्य ज्ञान आहे, जो नियमित जीवन जगतोय, सात्विक जीवन जगतोय, तो ब्रह्मचारी. जो विद्यार्थी दशेमध्ये आहे. कोणत्या दशेमध्ये आहे? विद्यार्थी दशेमध्ये, शिकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, तो ब्रह्मचारी आहे. सदैव ज्ञान घेण्यामध्ये लागलेला आहे, काही शिकण्यामध्ये लागलेला आहे, तो ब्रह्मचारी आहे. म्हणून आपण जर आपलं आयुष्य बघितलं, 100 वर्षाचं आयुष्य असं एवढं कोणी जगत नाही, आपण 80 वर्ष पकडू, तर त्याचे 4 भाग केले आपण. 1 ते 20, 21 ते 40, 41 ते 60 आणि 61 ते 80, 4 भाग. तर आपण बघू शकतो पहिला जो आश्रम आहे ब्रह्मचारी, वय 1 ते 20 आपण समजू शकतो. ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे आणि ज्ञान घेण्यासाठी आपण उत्सुक असलं पाहिजे. 21 ते 40 गृहस्थ आश्रम. 40 ते 61 काय? वानप्रस्थ. आणि 61 ते 80 काय? संन्यास आश्रम. 100 वर्ष जो आयुष्य होतं तेव्हा 1 ते 25, 26 ते 50, 51 ते 75 आणि 76 ते 100 अशी विभागणी होती. पण आता कोणी एवढं जगतच नाही. आयुष्य किती झालं आता? 70-80 खूप झालं. 50मध्येच लोकांचं आता ना कठीण व्हायला लागलेलं आहे. तर आपण 80 वर्ष पकडलं. आपल्याच जीवनाच्या योग्य प्रगतीसाठी हे 4 आश्रमचं पालन आवश्यक आहे. आपण जर संन्यास आणि वानप्रस्थाचा विचार केला नाही तर मग आपण आपल्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे, जे हेतू आहे ते प्राप्त करणार नाही. केवळ खाओ पिओ मजा करो, पैसे कमवा आणि मौज मस्ती करा यासाठी जीवन नाही आहे. ते पशुपक्ष्यांचा विचार, मनुष्याचा विचार की जीवनाचं अनंत समाधान भेटलं पाहिजे, अनंत सुख भेटलं पाहिजे. तर ते कशाला शक्य आहे? त्यासाठी आपण आश्रमाचं पालन केलं पाहिजे. की आश्रम म्हणजे काय? आश्रम म्हणजे जिथे आपल्याला आश्रय मिळतो. काय मिळतो? आश्रय मिळतो. आपलं जीवन काय असतं? सुरक्षित असतं. कोणी व्यक्ती गृहस्थ आश्रमात पण जात नाही आहे आणि जो ब्रह्मचारी आश्रम आहे त्यात पण जात नाही आहे.
कोणती जबाबदारी घेत नाही आहे, तर ते चुकीचं आहे. मी लग्न पण करणार नाही, गृहस्थ आश्रममध्ये प्रवेश करणार नाही, आणि मी ब्रह्मचर्याचं पालन करणार नाही, ब्रह्मचारी पण नाही आहे. मग काय, फक्त पैसा कमवणार, मजा मस्ती करणार, जबाबदारी काही नको, तर ते चुकीचं आहे. प्रत्येक वर्ण, प्रत्येक आश्रमाची एक विशेष अशी महत्त्वाची जबाबदारी आहे. आपण भगवंतांनी निर्मित जीव आहोत, म्हणून आपली एक सेवा आहे, आपलं एक महत्त्वाचं योगदान आहे, ते आपण अवश्य दिलं पाहिजे. तर आपलं योगदान काय आहे की आपल्याला जशी बुद्धी शक्ती दिली, भगवंताने योग्यता दिली आहे, त्याप्रमाणे भगवंताच्या इच्छेनुसार कर्म करणे ही आपली जबाबदारी आहे, ती आपली सेवा आहे. जसं कुंभार, चांभार, शिंपी, सोनार, लोहार या सर्वांचं आपलं योगदान आहे समाजासाठी. न्हावीसुद्धा सगळ्यांचं महत्त्व आहे. म्हणून आपल्यामध्ये जे गुण आहे, जे क्षमता आहे, जी योग्यता आहे, जे ज्ञान कौशल्य आहे, त्याचा उपयोग सेवा म्हणून केला पाहिजे. तर आपण आज भगवद्गीतेचा जो अध्याय आहे 12वा भक्तियोग, त्यातला भाग वाचूया. आज आता मी जे काही बोललो ती पार्श्वभूमी होती त्या अध्यायाची. आपण थोडक्यात ते वाचूया आणि समजून घेऊया की भक्तियोग काय आहे, भगवंताने भक्तियोग कोणत्या पद्धतीने समजून सांगितला आहे. भक्तियोग हा अध्याय जो आहे संपूर्ण गीतेचं सार आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्याकडनं भक्ती म्हणजे सेवा व्हायला पाहिजे. तर सेवा काय आहे भगवंताने समजून सांगितलं आहे, आणि भगवंतांना कोणता भक्त, कोणती सेवा सर्वात जास्त आवडते तेही सांगितलं आहे. तर ह्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न केलेला आहे आपल्यासाठी की आपण ते बघूया. नंतर भगवंताने 19 श्लोकामध्ये सविस्तर उत्तर दिलेलं आहे. माझ्या मागे म्हणा. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चापि अक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चापि अक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमः. प्रश्न केला आहे, जे तुमची योग्य पद्धतीने भक्तिमय सेवा करण्यामध्ये सदैव संलग्न झाले आहेत ते एक विभाग की जे भक्तियोगी आहेत, जे तुमची योग्य रीतीने भक्तिमय सेवा करण्यामध्ये युक्त आहेत. आणि जे दुसरा विभाग, दुसरा प्रकार, जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची, ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योती, जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मज्योतीची उपासना करण्यामध्ये आहेत, त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण समजण्यात येते असा प्रश्न केला आहे की कोण महान आहे किंवा कोण उत्तम आहे. एक भक्त जो भगवंताच्या सगुण साकार रूपामध्ये सेवा करण्यात लागलेला आहे, आणि एक जो निर्गुण निराकार निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आपलं उपासना करण्यात लागलेला आहे, त्यापैकी कोण श्रेष्ठ आहे, उत्तम आहे असा प्रश्न केला आहे. तर भगवंताने सविस्तर उत्तर दिलं आहे. माझ्या मागे म्हणा. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. तर भगवान म्हणतात, श्री भगवान म्हणाले, जे उपासक आपले मन माझ्या सगुण साकार रूपावर स्थित करतात आणि दिव्य दृढ श्रद्धेने माझी सतत भक्ती करण्यामध्ये संलग्न असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहे. की जे भगवंताच्या सगुण साकार रूपामध्ये युक्त आहेत सेवेमध्ये, ते भगवंताने म्हटलं आहे सर्वोत्तम आहे. का? ज्याला आकार नाही, ज्याला गुण नाही, असं ब्रह्मज्योती ती शाश्वत आहे, सत आहे, शाश्वत ब्रह्मज्योती.
पण ती ब्रह्मज्योती जीवाला आनंद देऊ शकत नाही, केवळ देऊ शकते शांती देऊ शकते. ओम शांती शांती शांती, तेवढंच शांती मिळू शकते. पण जीवनात केवळ शांतीने काही समाधान भेटणार नाही, आनंद पाहिजे ना. शांत बस शांत बस शांत बस, त्याला म्हटलं शांत बस, ते होणार नाही. त्याला फिरण्यामध्ये आहे ना आनंद वाटतो, हे स्वाभाविक आहे. काही ना काहीतरी उद्योग पाहिजे ना की नाही, शांत बस हलायचं नाही. तसं ब्रह्मज्योतीमध्ये काहीच करायचं नाही, फक्त ओम शांती शांती शांती, सगळं शांत बसायचं. हां, जो खोडी करतोय, जो उचापत्या करतोय, त्याला काही वेळ शांत बसवणं ठीक आहे, चांगलं आहे. बाबा तू मस्ती आणि खोड्या करतोय त्यापेक्षा तू शांत बसते, ठीक आहे. पण सगळ्यांना शांत बसवा, काहीच हलायचं नाही, तर योग्य होत नाही. तर ब्रह्मज्योती तसं आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांचे जे शिकार झालेले आहेत अशांत, याच्यामुळे त्यांच्यासाठी शांती चांगली आहे. शांत हो ना, शांती, इच्छांना शांत कर. पण ज्यांची इच्छा शांत आहे त्यांना काही ना काही चांगलं कर्म पाहिजे. ते काय आहे, सेवा, भक्तिसेवा. म्हणून ब्रह्मज्योतीमध्ये जे उपासना करतात ते पण चांगलं आहे. कुणासाठी, जे 6 विकारांनी युक्त आहे, त्रासलेले आहेत, त्यांना हे शांती ब्रह्मज्योती चांगली आहे, त्यांना शांती भेटणार. पण शांती भेटल्यानंतर पुढचं काय पाहिजे, अजून आनंद पाहिजे, समाधान पाहिजे. आणि ते कसं होणार, भक्तीमुळे होणार. म्हणून भगवंताने म्हटलं आहे की जे आपले मन माझ्या सगुण साकार रूपावर लावतात ते महान आहे, सर्वोत्तम आहे. पुढे म्हटलं आहे, परंतु जे साधक सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रिय अतीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर तथा अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची उपासना करतात, ते सुद्धा सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. तर ब्रह्मज्योतीचं जे स्तर आहे तो चांगला आहे, पण बेस्ट नाही आहे ना, सर्वोत्तम नाही आहे. तर भगवंत म्हणतात ते सुद्धा शेवटी त्यांच्याकडेच येतात. पुढे, ज्यांचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आसक्त आहे त्यांना प्रगती करणे अतिशय कठीण आहे, क्लेशदायी आहे. त्या मार्गामध्ये प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच कठीण असते. ते ब्रह्मज्योतीचं ध्यान लावणे इतकं सोपं नाही आहे. का, दिसत काहीच नाही, त्यात गुण नाही आहे, त्यात काही आकार नाही आहे. जसं प्रकाशाला आकार नसतो, प्रकाश हा निराकार असतो, त्यात काही गुण पण नाही आहे. पण जो व्यक्ती आहे, जसं सूर्यदेवाचा प्रकाश आहे, पण सूर्यदेव एक व्यक्ती पण आहे. तर सूर्यदेवाला काय आहे, एक आकाश, त्याला गुण आहे. तसं आणि ब्रह्मज्योती काय आहे, ब्रह्मज्योती ही भगवंतांच्या देहाची दिव्य कांती आहे. ब्रह्मज्योती म्हणजे या ब्रह्मज्योतीमुळे या विश्वात सूर्याला काय मिळतो, प्रकाश मिळतो. तर केवळ ब्रह्मज्योतीचं ध्यान करणे हे इतकं सोपं नाही. पुढे, हे पार्थ, परंतु जे माझी पूजा करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात, जे अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, जे माझ्या ठाई मन स्थिर ठेवून भक्तीमध्ये संलग्न होतात आणि जे माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा मी जन्ममृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मया अविशित चेतसाम. की जे भगवंताच्या सेवेत युक्त होतात त्यांना आपल्या मृत्यूची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. ही चिंता कोण करणार, तो मालक भगवंत करणार. जे नियम सांगितले शास्त्रामध्ये की ज्याचा मृत्यू दक्षिणायन जे 6 महिने असतात त्याच्यामध्ये होतो त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो. ज्यांचा मृत्यू उत्तरायणमध्ये होतो त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. ज्यांचा जन्म दिवसा होतो प्रकाशामध्ये त्यांना पुनर्जन्म होत नाही. ज्यांचा मृत्यू दिवसा होतो
प्रकाशामध्ये, ते पुनर्जन्म घेत नाही. ज्यांचा मृत्यू रात्री होतो त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो, असे नियम सांगितलेले आहेत. पण भक्तांसाठी हे नियम नाही आहे. पुढे म्हटलं आहे भगवंतांनी, जो भगवंताचा भक्त आहे तो कधीही गेला कसाही गेला त्याला कोण सांभाळणार? भगवंत सांभाळणार. का? हा भगवंताचा सेवक आहे. हे नियम सगळे कोणासाठी आहे? जे भगवंताच्या सेवेमध्ये नाही आहे त्यांच्यासाठी सर्वसामान्य नियम आहे. पण भक्तांसाठी भगवंत विशेष स्वतः लक्ष देऊन त्यांचा उद्धार करतात. पुढे म्हटलं आहे की मज पुरुषोत्तम भगवंतांवर आपले मन स्थिर कर. भगवंत आपल्याला सांगताय किंवा अर्जुनच्या माध्यमातून सांगताय की माझ्यावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेहपणे सदैव माझ्यामध्येच वास करशील. आपल्यामध्ये भगवंत आहे. कोणत्या रूपाने? परमात्मा रूपाने. पहिलं भगवंत म्हणतोय तू सुद्धा माझ्यामध्ये राहशील. जसं मी तू सर्व जीवांमध्ये आहे, सर्व जीवांच्या देहासोबत आहे, तसं तुम्ही सुद्धा आपण सर्व भगवंतासोबत भगवंताच्या मध्ये राहू शकतो. जर आपण आपलं मन भगवंताच्या सगुण साकार रूपावर स्थिर केलं, जे अतिशय मनमोहक आणि आकर्षक आहे, आणि आपली बुद्धी भगवंताच्या ठाई युक्त केली. आपली बुद्धी भगवंताच्या ठाई युक्त करणे म्हणजे काय? की ह्या बुद्धीचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी केला पाहिजे, की माझ्या हातून काही चांगली सेवा व्हावी आणि भगवंताचं काही संतुष्टी व्हावी. त्या हेतूने आपण जर बुद्धीचा उपयोग केला तर निश्चितपणे आपली बुद्धी शुद्ध होईल. आपण जे भोजन घेतो हे भोजन भगवंतांना आधी अर्पण केलं पाहिजे. सात्विक भोजन बनवून, ज्यामध्ये कांदा लसूणसुद्धा आपण टाकत नाही. कांदा लसूण हे तमोगुणी मानलं गेलं आहे, ज्यामध्ये विकार उत्पन्न होतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचं पोषण होतं या कांदा लसूणमुळे. म्हणून भगवंतांना ते की देवतांनासुद्धा नैवेद्य आपण जरी ठेवतो पूजेमध्ये नैवेद्य, देवतांनासुद्धा कांदा लसूणचा भोग नैवेद्य चालत नाही. तर भगवंत आणि सात्विक देवता आहेत ते जर कांदा लसूण खात नाही तर आपणही का खावा? हे आपण सामान्य नियम आहे की जर देवी देवतांनासुद्धा तुच्छ वाटतं, ते नकोसं वाटतं, अयोग्य वाटतं, भगवंतांना अयोग्य वाटतं, तर आपण बुद्धिमान आहे का भगवंत बुद्धिमान आहे का देवता बुद्धिमान आहे? लोक म्हणतात नाही देवानेच केलं मग का खायचं नाही, देवानेच बनवलं आहे. तर असं नाही आहे. देवता का खात नाही? भगवंत का खात नाही? प्रश्न केला पाहिजे की भगवंताला कांदा लसूणचा भोग का चालत नाही? का ते अशुद्ध अन्न आहे. अन्न आहे पण अशुद्ध अन्न आहे. ते विकारयुक्त अन्न आहे, तमोगुणामध्ये आहे. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं आहे 17व्या अध्यायामध्ये की भोजन, आपलं विचार, आपलं मन, आपले सर्व काही, विश्वाचं सर्व काही 3 गुणामध्ये विभागलं गेलं आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर काही अन्न जे आहे सत्वगुणी आहे, काही रजोगुणी आहे, तमोगुणी आहे. हां, जे लोक तमोगुणी आहे त्यांना चालेल, त्यांना चालेल का त्यांचं तीच योग्यता आहे, त्यांना तेच आवडतं. सडलेलं, कुजलेलं रक्तमांसाचं अशुद्ध अन्न तमोगुणी लोकांना आवडतं. ज्या बोंबीलचा वाससुद्धा सहन होत नाही आपल्याला, त्यांना ते खायला आवडतं. तर हे त्यांचे गुण तसेच आहे तमोगुणी लोकांचे. तर त्या लोकांना ते काय वाटतं? अमृत वाटतं. तर सांगायचा उद्देश आहे आपण बघायचं आहे आपल्याला कोणत्या गुणात जायचं आहे, तमोगुणात जायचं आहे का सत्वगुणात जायचं आहे. ती विभागणी आहे. आपल्याला जर भक्तीमध्ये प्रगती करायची इच्छा आहे तर मग हळूहळू आपण हे जे तमोगुणी गोष्टी आहेत सोडल्या पाहिजे आणि भगवंतांचं अनुकरण केलं पाहिजे किंवा अनुसरण केलं पाहिजे की भगवंत जे पद्धतीने आपलं जीवन जगतात तसा आपण प्रयत्न केला पाहिजे की भोजन आणि आपले विचार असे शुद्ध केले पाहिजे. पुढे म्हटलं आहे हे धनंजय, जर तू आपले मन
संपूर्णपणे माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ अक्षम असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. तुझं मन जर संपूर्णपणे माझ्या लागत नसेल माझ्या जपामध्ये भजनामध्ये, तर कमीत कमी जे नियामक तत्व आहेत त्याचं पालन कर. अशा रीतीने तू मला प्राप्त करण्याची इच्छा उत्पन्न कर. आज तसं शक्य होत नाही, पण कमीत कमी काय कर, इच्छा तर कर. पुढे होईल हळूहळू. पुढे म्हटलं, तू भक्तियुगाच्या विधिनियमांचे पालन करण्यामध्ये सुद्धा जर समर्थ नसशील तर केवळ माझ्यासाठी कर्म कर. कारण माझ्यासाठी कर्म केल्याने तुला भविष्यामध्ये पूर्णसिद्धी प्राप्त होईल. तर भगवंत येते की नाही, जर हे शक्य नाही आहे तर हे कर, हे शक्य नाही आहे हे कर, असे यांनी अनेक उपाय पर्याय सांगितलेले आहे. पुढे, तथापि जर तू माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यातसुद्धा असमर्थ असशील तर मग काय कर, सर्व कर्मफळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. तुला माझ्यासाठी कर्म करता येत नाही आहे, ठीक आहे, तुझा व्यापार आहे, तू ते कर्म कर, पण थोडं फळ तुझं जे आहे कमाई माझ्या सेवेसाठी उपयोग कर. ते शक्य आहे. तर ते पण शक्य नाही आहे. पुढे सांगितलं काय कर, तुला जर असा अभ्याससुद्धा शक्य नाही आहे, मला काही देणं तुला जमत नाही, मग तू काय कर, थोडं ज्ञान घे. ज्ञानाचं अनुशीलन कर. तथापि ज्ञानापेक्षा काय श्रेष्ठ आहे, ध्यान श्रेष्ठ आहे. तुला ज्ञान पण काही जास्त नाही आहे, ज्ञान घ्यायची इच्छा नाही आहे, मग काय कर, ध्यान कर. आणि ध्यानापेक्षाही कर्मफळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती मिळते. आपलं होतं काय, आपण जे कमवतो कर्माने त्याच्या आपली आसक्ती होऊन जाते. ही माझी संपत्ती आहे, हे माझं धन आहे, मी माझ्या हाताने कमवलं आहे, कष्टाने कमवलं आहे, तर आपण तिथं खूप आसक्त होऊन जातो. आणि मग आपल्या चिंता होते, याचं काय होईल, आपल्याला अनेक समस्या येतात, अशांती होते. म्हणून आपण थोडं आपलं कर्माचं फळ जी कमाई आहे थोडी त्याग सेवेमध्ये लावली पाहिजे. आणि आता भगवंतांनी भक्तांचे गुण सांगितलेले आपण 5 मिनिटामध्ये आठवू. तर पुढच्या श्लोकामध्ये भगवंताने भक्त कसा असतो, मला कोणता भक्त प्रिय आहे ते सांगितलं आहे. आपल्याला भगवंताचं प्रिय भक्त व्हायचं आहे तर आपण हे गुण ऐकून घेऊ. जो जीवांचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवांचा मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे, स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव ठेवतो, जो क्षमाशील आहे, सदैव संतुष्ट आहे, आत्मसंयमी आहे आणि आपले मन आणि बुद्धी माझ्यामध्ये स्थिर ठेवून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये लागलेला आहे, तो माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. ते हे भक्तांचे गुण सांगितले ज्याने भगवंताला आपण काय होतो, प्रिय होतो. ज्याच्यामुळे कुणी दुःखी होत नाही, ज्याच्यामुळे कुणी दुःखी होत नाही आणि जो इतर कोणामुळे दुःखी होत नाही. कुणी किती प्रयत्न केला आपल्याला दुःखी बनवण्याचा, तो भक्त दुःखी होत नाही. जो हर्ष आणि दुःख म्हणजे भौतिक सुख आणि दुःख, भय आणि चिंतामध्ये समभाव ठेवतो. काही घटना घडली, दुःखाची घटना घडली, काही सुखाची घटना घडली, दोन्ही गोष्टीमध्ये तो आपला भाव समान ठेवतो की ठीक आहे, थोडे दिवस आहे. जी सुखाची स्थिती आहे ती पण जास्त दिवस टिकणार नाही, जी दुःखाची स्थिती आहे ती सुद्धा जास्त दिवस टिकणार नाही. म्हणून तो सुखात जास्त नाचत नाही आणि दुःखात जास्त रडत नाही. जितकं आवश्यक आहे तेवढं कर. थोडं घडलंही पाहिजे पण किती, जितकं आवश्यक आहे. आणि थोडा आनंदही घेतला पाहिजे, थोडं नाचलंही पाहिजे किती, जितकं आवश्यक आहे. असं नाही आहे बस अभिमानाने आपण बस हवेत उडतोय, असं नाही काय. तर समभाव की दुःख आणि सुख पचवता आलं पाहिजे.
असा भक्त भगवंताला खूप प्रिय आहे. जो माझा भक्त सामान्य दैनंदिन गोष्टींवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतामुक्त, दुःखमुक्त आणि कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी मोठे प्रयत्न करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. आपण कष्ट घेतले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, पण अनावश्यक नाही, आपल्या क्षमतेच्या पलीकडे नाही. महत् प्रयास. ज्या गोष्टी कळतंय आपल्याला शक्य नाही आहे, समजा एखादा डोंगर जो चढून जाणं आपल्याला शक्य नाही आहे, नाही मी चढून त्याचा झेंडा काढणार माझा झेंडा काढणार की मी ह्या डोंगरावर पर्वतावर चढलो, असं तो भक्त नाही करणार. ज्या गोष्टी आवश्यकता नाही आहे, कठीण आहे, तर तो अशा गोष्टी नाही करणार. जितकं शक्य आहे तितकंच प्रयत्न करणार पुढे. जो अति हर्षिती होत नाही, जो अति दुःखी होत नाही, जो जास्त अपेक्षा ठेवत नाही, आणि ज्याने शुभ अशुभ अशा गोष्टींचा त्याग केला की हे शुभ आहे अशुभ आहे असं काही नाही, सर्व काही भगवंताच्या याने घडतात म्हणून तो असा शुभ अशुभ मानत नाही, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. जो मनुष्य हे सगळे नियम कुणासाठी आहे किंवा सगळे गुण कुणाचे आहे? भक्तांचे आहे. सामान्य लोकांचे गुण नाही आहे. जसं म्हटलं शुभ अशुभ हा विचार कोणासाठी आहे? सामान्य लोकांसाठी. जसं मी म्हटलं, त्याचा जन्म त्याचा मृत्यू उत्तरायणमध्ये होतो आहे, उत्तरायणमध्ये 6 महिन्यामध्ये. उत्तरायण जेव्हा सूर्य कुठे असतो? उत्तरायणामध्ये. ते शुभ मानलं गेलं आहे का? त्याला मुक्ती मिळते. अशुभ काय मानलं गेलं आहे? मृत्यू दक्षिणायनमध्ये 6 महिन्यामध्ये. ते हे शुभ अशुभ विचार सामान्य लोकांसाठी, जे भक्त नाही आहे. पण जे भक्त आहे भगवंताचे, त्यांना हे शुभ अशुभ नाही आहे. जो भगवंताच्या भक्तीमध्ये ते सर्व काही काय आहे? शुभ आहे, मंगल आहे. त्यासाठी जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान भाव ठेवतो, जो मान अपमान, शीत उष्णता, सुख दुःख, स्तुतिनिंदा यामध्ये समभाव ठेवतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट असतो, जो निवासस्थानाविषयी सुद्धा जास्त काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. शेवटचा श्लोक माझ्या मागे म्हणा. ये तो धर्मामृतम इदम, ये तो धर्मामृतम इदम, यथा उक्तम पर्युपासते, शतधाना मत्परमा, भक्तास्ते अतीव मे प्रियः, ये तो धर्मामृतम इदम, यथोक्तं पर्युपासते, शतधाना मत्परमा, भक्तास्ते अतीव मे प्रिया. तर भगवंताचं शेवटचं वचन या अध्यायामध्ये की जे भक्त या अविनाशी भक्ती मार्गाचे पालन करतात आणि मला परमध्येय मानून संपूर्ण श्रद्धेने माझ्यामध्ये युक्त होतात, ते मला अत्यधिक प्रिय आहेत. तर आपण सर्व भगवंताचेच अंश आहोत, आपण सर्व भगवंताचेच सेवक आहोत. म्हणून सेवा हा आपला मूळ धर्म आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, की आपण भगवान श्रीकृष्णांचे नित्य सेवक आहोत. जी सेवा अनंत सुख समाधान देऊ शकते आणि जी कशी आहे? कायम स्वरूपी आहे. या जगातलं कोणतंही पद काय आहे? थोड्या दिवसाचं आहे. म्हणून आपण बुद्धिमान असलं पाहिजे की आपलं मन या तात्पुरत्या छोट्या मोठ्या पदांमध्ये, या भौतिक जीवनामध्ये न लावता आपलं मन परम सत्यामध्ये लावलं पाहिजे, जो भगवंत आहे, जो आपला आहे, आपण ज्याचे आहोत. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी
आपण जर भगवंताच्या आहोत, भगवंत आपला आहे, तर आपण बुद्धिमान बनवून हे जीवन भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. त्याने आपलं जीवन शुद्ध होईल आणि धन्य होईल, सफल होईल. हा गीता आणि भागवत आणि सर्व शास्त्रांचा विचार आहे. तर आपण इथे थांबतोय. तो धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. कलियुगामध्ये भगवंताचं होण्यासाठी सर्वात सोपा उपाय काय आहे? दान धर्म नाही आहे, नाम संकीर्तन धर्म. काय धर्म आहे? नाम संकीर्तन. की आपली जी वाचा भगवंताने दिलेली आहे, कान दिलेलं आहे, थोडी शक्ती दिली आहे, ती लावायची कशामध्ये? नाम संकीर्तनामध्ये. लोकांना वाटतं माझं गुणगान व्हायला पाहिजे, माझं गुणगान व्हायला पाहिजे, पण त्यांना माहीत नाही आपल्या गुणगानामध्ये आपलं कल्याण नाही आहे, भगवंताचं गुणगान करण्यामध्ये आपलं कल्याण आहे. मी जे म्हटलं सर्वांच्या सुखामध्ये माझे सुखे सामावले आहे, म्हणजे प्रतिज्ञा घेतली. त्याचा आधार काय आहे? मूळ उगम भक्तिभाव आहे की भगवंताच्या सुखामध्ये आपल्या सर्व जीवांचं सुख सामावलेलं आहे. ते समजलं पाहिजे. विठ्ठलाला सुख देण्यामध्ये आपलं सुख आहे. जसं माताजी असते, आपल्या मुलांच्या सुखामध्ये आनंद घेते, मुलांच्या सेवेमध्ये आनंद घेते, तसं आपण सुद्धा भक्त म्हणून भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या सुखामध्ये आनंद घेऊ शकतो आणि आपलं जीवन महान बनवू शकतो. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर कलियुग युगामध्ये नामसंकीर्तन, नामजप याला अतिशय महत्त्व आहे. जास्त ज्ञान नाही आहे, काही अडचण नाही, जास्त तपस्या होत नाही, काही अडचण नाही, पण जर आपण नाम घेतलं भगवंताचं, आपल्या कामासोबत थोडा वेळ काढून सुद्धा थोडं नामजप केलं, थोडं नाम संकीर्तन केलं, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या जागी, कुठेही, दुकानामध्ये, कुठेही, तर आपलंही कल्याण आहे, सर्वांचं कल्याण आहे. नाम खूप सोपं आहे. कली काले नाम रूपे कृष्ण अवतार, नाम होय ते होय सर्व जगत निस्तार. की नाम हे कलियुगामध्ये अवतार भगवंताचं विशेष, की ज्याने सर्व जीवांचं कल्याण होणार. ठीक आहे, सर्वांनी उभं व्हायचं. आपण भगवंताची आरती करणार आणि आपण सोबत संकीर्तन करणार. ज्यांना नाचायचं ते नाचू शकतात. जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत राधा श्रीवासादि गौर भक्तवृंदा. श्री कृष्णा चैतन्य जय श्री कृष्ण प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत राधा श्रीवासादि गौर भक्तवृंदा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत श्रीवासादि गौर Krishna
Krishna Krishna Krishna Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare Hare Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Govinda Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare
Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Govinda Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare Hare Hare
Hare Ram, Ram Ram, Hare Hare. गोविंदा जय जय गोपाल जय जय राधा रमण गोविंदा जय जय गोपाल जय जय गोविंदा जय जय गोपाल जय जय राधा रमण गोविंदा जय जय गोविंदा जय जय गोपाल जय जय राधा रमण गोविंदा जय जय हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधा जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव Nitai go, Hari go, Hari go, Hari go, Hari go.
भगवान श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय, श्री राधा गोपीनाथ भगवान की जय, जगत गुरु श्री प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय। जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम। हिताय गौर प्रेमानंदे हरि बोल। धन्यवाद। हरे कृष्ण। तर आपले आज अनेक भक्त नाही आहे की पुण्याला गेलेले आहेत ट्रेनिंगसाठी 2 दिवस, तिथे उद्या येतील. तुझ्या काही सूचना आहे ते मी सांगतो 2 मिनिटं, बसून घ्या सगळ्यांनी. कुणी प्रभूजी तुम्ही घ्या सगळ्यांना, ते तुम्ही घ्या सगळ्यांना. प्रभूजी यांना द्या, द्या घेऊन द्या, सगळ्यांनी बसून घ्या. सगळ्यांना भेटणार सगळ्या बसून. तर सगळ्यांनी 2 मिनिटं शांत बसून घ्यायचंय. नंतर सर्वांना महाप्रसाद आहेच, पण थोडं शांत बसून 1-2 सूचना आहेत त्या ऐकायच्या की आज जे कोणी भक्त पहिल्यांदा आले असतील सत्संगामध्ये त्यांनी कृपया आपल्या जागेवर उभं होण्याची कृपा करायची आहे. आज कोणी नवीन आलेलं आहे पहिल्यांदा आपल्या सत्संगामध्ये तर खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून सत्संगाला आलात आणि भगवंताच्या चरणी राधा गोविंदाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो की आपले भविष्य जे आहे, आपलं जे भक्तिमय जीवन जे आहे त्याची प्रगती होत राहावं आणि आपलं जीवन सफल हो आणि आपण नियमितपणे सत्संगाला येऊन आम्हाला सेवेची संधी द्यावी अशी विनंती. धन्यवाद. हरे कृष्ण. नंतर आपण जे आहे जे बुकस्टॉल मागे स्टॉलवरती आपण नाव आणि पत्ता द्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला सूचना मिळत जातील. ठीक आहे. हरे कृष्ण. पुढच्या संडेला नियमित आपला सत्संग होतो तो होईल आणि मुंबईचे वरिष्ठ भक्त श्रीमान सुदामा प्रभू यांचं येण्याचं नियोजन आहे. तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या उत्सवाला भाग घ्यायचा आहे आणि जितकं शक्य होईल तितक्या नवीन लोकांना सुद्धा बोलवून आणायचं आहे. ठीक आहे. खूप धन्यवाद. महाप्रसादे गोविंदे